आज दिवसभरातल्या 2-3 पवार साहेब पुण्यामध्ये होते, खूप जण सकाळी भेटायला आले, बरेच जण इच्छुक आहेत पक्षामध्ये यायला. त्याच्यातली काही महत्वाची नावं होती. एक म्हाड्याचे बबनदादा शिंदे आलेले होते. दिलीप वळसे पाटलांची एक बातमी येते. आता दिलीप वळसे पाटील स्वतः आंबेगावमध्ये पण त्यांच्या मुलीसाठी ती 2 दिवसापूर्वी बारामती पवार साहेबांना भेटली अशी माहिती समोर येते. तर तुमच्याकडे याच्या संदर्भात नेमकी काय काय माहिती आहे? असं कोण कोण भेटलंय आणि कोण कोण उमेदवारीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत? तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत आहात का? नाही, मी एवढंच सांगतो की आदरणीय पवारसाहेब ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि सामान्य लोकांमध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीत असणारं सकारात्मक वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी बघता बरेच लोक आदरणीय पवारसाहेबांच्या आणि सर्व आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. पण फक्त साहेबांचं एवढंच मत आहे की पहिलं प्राधान्य हे निष्ठावंताला दिलं जावं आणि त्या पद्धतीचा निर्णय पूर्णपणे आदरणीय पवारसाहेब त्या बाबतीत घेतील. बरेच जण चर्चेत आहेत, पण कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं शेवटी हा निर्णय आदरणीय पवारसाहेब तिथे घेणार आहेत. पण वातावरण हे महाविकास आघाडीला अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांची तुम्ही नावं घेतली ते लोक तसं बघितलं तर गेले 25-30 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि त्या लोकांना सुद्धा आज जर वाटत असेल की महाविकास आघाडी सरकार येते, त्याचा अर्थ महाविकास आघाडीच्या साठी असणारं वातावरण खूपच जास्त सकारात्मक आहे, हे कुठेतरी सिद्ध होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.